नमस्कार मंडळी, मी अमृता आणि मी अभिषेक. स्वागत आहे तुमचं दी एक्सप्लोरिंग डिओ मध्ये. आज आपण निघालो आहोत मावळ तालुक्यातील प्रसिद्ध तिकोना किल्ल्यावर. आम्ही सकाळी लवकरच घरातून निघालो कारण ऊन वाढायच्या आधी किल्ला सर करायचा होता. ओल्ड मुंबई पुणे हायवे वरून प्रवास सुरू झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवागार निसर्ग आणि शांत वातावरण. वीकेंडची सुरुवात यापेक्षा चांगली काय असणार. पण हो, ट्रेकला जाण्यापूर्वी एक गोष्ट तर आवश्यक असते आणि ती म्हणजे गरमागरम चहा. म्हणून आम्ही थांबलो काकडीत चायेत. चहाचा एक कप झाला आणि प्रवासाला अजूनच मजा आली. पुढे जात असताना पवना धरण परिसर सुरू झाला. या भागातील प्रत्येक वळणावर दिसणारे डोंगर आणि निसर्ग मन मोहून टाकतो. तेवढ्यात दूरवर एका डोंगराच्या टोकावर उभा असलेला तिकोना किल्ला दिसतो आणि खरंच ते पाहून ट्रेकची उत्सुकता आणखी वाढली. आम्ही तिकोना पेठ गावात पोहोचलो. इथेच एका हॉटेलमध्ये गाडी पार्क केली आणि पायी चालायला सुरुवात केली. पण वाटेत मला एक भन्नाट दृश्य दिसलं बरं का. चक्क दुसरा अभिषेक आरामात बसून आंबे खात होता. म्हटलं, हा ट्रेक करायला आलाय की पिकनिकला. फक्त 2-3 मिनिटात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. खालून दिसणारं किल्ल्याचं भक्कम रूप खरंच जबरदस्त आहे बरं का. थोडस फोटो सेशन झालं आणि सुरू झाला ट्रेक. काही मिनिटातच आम्ही पहिल्या दरवाजापाशी पोहोचलो. इथून पुढे जात असताना किल्ल्याची भक्कम तटबंदी, बुरुज आणि जुन्या दगडी पायऱ्या आपल्याला इतिहासात घेऊन जातात. कल्पना करा, शेकडो वर्षांपूर्वी याच मार्गाने सैनिक आणि मावळे ये-जा करत असतील. थोडं पुढे गेल्यावर चपटदान मारुतीचे दर्शन होते. असं म्हणतात, हाच मारुती किल्ल्याचे रक्षण करत आहे. त्यानंतर दिसतात वाड्याचे अवशेष. सध्या या भागात संवर्धनाचं काम सुरू आहे. ते पाहून आनंद वाटतो. इतिहास जपणं ही आपलीही तेवढीच जबाबदारी आहे. याच परिसरात श्री तळजाई माता मंदिर आहे. शेजारीच पाण्याचं टाकं आणि श्रीरामाची गादी म्हणून ओळखली जाणारी 2 जागा आहेत. इथे थोडा वेळ थांबून आम्ही परिसर अनुभवला. थोडं पुढे गेल्यावर दिसतो हा ऐतिहासिक चुन्याचा घाणा. पूर्वी किल्ल्याच्या बांधकामासाठी लागणारा चुना तयार करण्यासाठी याचा वापर केला जायचा. अशा छोट्या छोट्या गोष्टी किल्ल्याचा इतिहास अजूनच जिवंत करून दाखवतात. आता आली ट्रेकमधील सर्वात मजेशीर आणि चॅलेंजिंग जागा, या प्रसिद्ध उभ्या पायऱ्या. पहिल्यांदा पाहिलं थोडी भीतीच वाटते, पण रेलिंगचा आधार घेत सावकाश चढलं की काहीच अडचण येत नाही. आणि हो, इथे आम्हाला एक छोटी मुलगी अगदी आत्मविश्वासाने पायऱ्या उतरताना दिसली. ते पाहून एक गोष्ट नक्की समजली, वय नाही, जिद्द मोठी असते. या पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. इथून दिसणारा परिसर खरंच अप्रतिम आहे. डोंगर, हिरवळ आणि दूरवर पसरलेला पवना धरण परिसर कॅमेऱ्यात कैद करणं अवघड आहे. हे प्रत्यक्ष अनुभवायला हवं. थोडं पुढे गेल्यावर लागतं वितंडेश्वर महादेव मंदिर. मंदिराचा गाभारा अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. दर्शन घेतलं आणि काही क्षण इथे निवांत बसतो. त्यानंतर पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो आणि अखेर आम्ही पोहोचलो तिकोना किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर. इथे मोठं पाण्याचं टाकं आहे आणि चारही बाजूनी दिसणारा निसर्ग. वा, हा क्षण शब्दात सांगणं कठीण आहे. थंड वारा, निरभ्र आकाश, आजूबाजूला सह्याद्री, असे क्षणच ट्रेक कायम लक्षात ठेवतात. थोडा वेळ फोटो काढले, गप्पा मारल्या आणि मग परतीचा प्रवास सुरू केला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशाच फूड, ट्रॅव्हल आणि ट्रेकिंग व्हिडिओसाठी द एक्सप्लोरिंग डिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा आवडता किल्ला कोणता ते. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. तोपर्यंत हॅपी एक्सप्लोरिंग.